नमस्कार मित्रांनो, तामिळनाडूच्या एका खटल्यामध्ये तिथल्या जज साहेबाने हिंदूंना पूजेचा अधिकार दिला आणि एकच गदारोळ माजला. मुस्लिम संघटनेबरोबर बी स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणारे सगळे पक्ष एकजुटले आणि त्यांनी त्या जजच्या विरोधात महाअभियोग खटला दाखल करण्याची तयारी केली आणि त्या खटल्यासाठी त्यांनी सगळ्यांनी सह्या केल्या. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणारा काँग्रेस आणि आंबेडकर साहेबांच्या घटनेची सतत ग्यावी देत राहुल गांधी हातात घटनेची प्रत घेऊन फिरतात आणि प्रत्येक भाषणात आम्ही घटनेची संरक्षण करू, आम्ही घटनेची मोडतोड होऊ देणार नाही, आम्ही घटनेसाठी हे करून ते करू. आणि जेव्हा कोर्टाने निकाल दिला तेव्हा मात्र हे सगळे यांची घटना, यांचे आंबेडकर हे सगळे बाजूला राहिले आणि एका समाजाच्या हितासाठी हे उभे राहिले. खरं तर हित नाही, तो एक अतिरेक आहे. कारण मुळात मुसलमानांना कुठल्याही ठिकाणी स्वतःची जमीन विकत घेऊन मस्जिद बांधायची परमिशन आहे, त्याचप्रमाणे मजार बांधायची परमिशन नाही. पण हिंदुस्थानात सगळं चालतं. सगळ्या मंदिरं पाडून मशिदी उभ्या करण्यात आल्या. मजारची पद्धत नसताना तर रस्त्यावर कुठल्याही ठिकाणी मंदिराशेजारी मजार उभ्या राहिल्या, पण त्यांना त्याचं काही वाटत नाही आणि त्याला हे धर्मनिरपेक्ष पक्ष पाठिंबा देतात, हे मदत करतात. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेसुद्धा त्यात सामील झाले आणि त्यांनी सही केली. खरं तर उद्धव ठाकरे हे सेक्युलर होता होता केव्हा जातीवादी भूमिकेत पोचले हे त्यांना सांगता येणार नाही. अशा पद्धतीची या स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणाऱ्या लोकांची शिवकांतिक आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे सगळ्या धर्मांना समान वागणूक, सगळ्या धर्मांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न आणि सगळ्या समाजाला सगळे समान अधिकार देण्यासाठी प्रयत्न. पण यांना समान म्हणजे फक्त मुसलमान समाज, बाकी सगळे असमान. मग ते हिंदू असतील, जैन असतील, पारशी असतील, कोणी असेल, त्यांना हे चालत नाही. त्यांना फक्त मुस्लिम हवेत आणि मुस्लिमांसाठी यांचा धर्मनिरपेक्ष हा वादा किंवा हे तत्त्व त्यांना मान्य आहे असं म्हणावं लागेल. नमस्कार.